तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या 11व्या ब्लॉग मध्ये. सो मी सुशांत पांचा. आणि हो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मी इथं उभं राहून इंट्रो का मारतोय. कारण मला तिथे इंट्रो मारायला जमलं नाही, त्यामुळे मी इथे इंट्रो मारतोय. आणि हो, मी चाललोय जांभूळबेट गोदावरी नदीपाशी आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया ब्लॉग नंबर 11. बोललो आता आलोय फळाला. म्हणजे संत मोतीराम महाराजांची समाधी वाटायला तिथे लिहिलेलं आहे, ते वाचून सांगू राहिलो मी तुम्हाला. हे इथं मंदिर आणि वरी हे जे नाव दिसतं ना, हेच वाचून सांगितलं तुम्हाला कोणाची समाधी आहे म्हणून. श्री संत मोतीराम महाराज. हा, आणि हे मंदिर आहे. आणि जस्ट एवढे जण आले. नाही, हे मागचे नाही, एवढेच. रिक्षावरून बघितले तुमची आमची रिक्षा कशी खतरनाक आहे. हो, जाऊ यार मंदिरात. बघा फोटो काढू देतात का मंदिरात. नाही काढू दिले. यो काय, मला माहित नव्हतं इथं गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी आहे ती. गोदावरी नदी आहे. गंगा 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 करतायत. समोर दिसते का? कुठे गेले? दिसली का? आकाशी सारखे कलर दिसतो तो. पुढं पुढं जाऊन दिसेल. खूप पाणी आहे सध्या ह्या नदीला, गोदावरी. इथे या नदीला बेट पण आहे. सो आम्ही इथलं दर्शन झालं की त्या बेटावरती जाणार आहेत. मग इथलं दर्शन झालं की बेटावरती जाऊन मग तिथे आम्ही मज्जा करणार, खेळणार, फोटोज काढणार. आम्ही घरनं टिफिन पण घेऊन आलो. इथे येऊन जेवणार आम्ही. हा, ही तर गोदावरी नदी आहे. आणि सोडा, जाऊ दे, आपण आता एन्जॉय करू. आमचे मामाश्री धन्यवाद. आम्ही फळाला आलो आहेत. गंगेचे दर्शन घेत आहे. गोदावरी समोर आहे. आम्ही त्याला धन्यवाद, आमचा धन्यवाद, अभिनंदन. आम्ही सर्वांना लाईक करा, सबस्क्राईब करा. जावा नाही तेव्हा माझा मामा बोंबलतोय. आणि आता बोंबलाला काय झालं की कॅमेरा समोर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. राईट साईडला काय लेफ्ट साईडला दाखवतो. मामाने आता घरी काय काय बोललं या माईकवर ते तुम्हाला दाखवतो. आणि जस्ट आता गोदावरी नदी समोर आहे. काय म्हणता, गोदावरी नदी आणि कपडे धु. आणि या गोदावरी नदीच्या एका जागेवर कपडे धुणं चालू आहे. वाव. सो आता एन्जॉय करूया आणि तुम्हाला बी दाखवूया. गाईज, गोदावरी नदी महाग दिसते इथे बघा. ती ऊन आहे, डोक्यावरच ऊन आहे. त्यामुळेच गोदावरी नदी आहे. आणि तिची बोट दिसते, ती चलती आहे.
त्यानंतर इथं गोदावरी नदी सगळं पाय धुत आहेत. पाय धुतल्यानंतर तिकडं मंदिरात जायचं आहे आणि मी पण आता पाय धुतो. अरे सूर्यामुळं काय दिसेना चाललं वाटायला. डोक्यावर सूर्य आहे. किती वाजलेत? हां, म्हणून डोक्यावरच ऊन आहे आता, त्याच्यामुळं क्वालिटी जरा इम्प्रूव्ह झाली नाही आहे. इथं पाय धुत आहेत सगळे आणि इथले जवळ आसपासचे इथं धुणं बी धुतात त्यामुळेच. आणि इकडं मंदिर. आपण हे करू नये. हो, करू नाही. गावाचे लोक आहेत, नदीला धुवायला येतात. गावाचे लोक आहेत, नदीला धुवायला येतात, त्यामुळेच. पुढे गाय तर माशा माशा तर माशा टोळी अख्खी त्यांची. हे माशा आहेत. ते काय तिथं ते बघ, ते गंगा नाही म्हणत त्याला, गोदावरी म्हणतात. गंगा म्हणतात पण इथं लय. सो भेटूया. सो गाईज मी गोदावरी नदीचं पाणी एवढं झालंय जास्त की इथं बघा हे मंदिर दिसतंय का इथे. एक मिनिट, हे इथे हे मंदिर दिसतंय का? पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. महादेवाचं मंदिर आहे इथं. आणि इथंच जहाजं बिजं लागतात. जहाजं म्हणजे जहाज मोठमोठाले नाही, होडी बिडी लागतात तिथं त्या जागेवर. आणि हे मंदिर, अरे यार फोकस काऊन नाही होते? अरे फोकस. हां, इथं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि इथंच कुठंतरी बेट आहे वाटायला. आणि त्या बेटावर पण आम्ही जाणार आहे. पूर्ण जंगलसारखं बेट आहे. आणि हे नदी बघा, पाणी इथपर्यंत आली, इथपर्यंत. मला पण माहीत नाही, मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. सो स्टे ट्यून. आणि आता मंदिरात बी जाऊया आणि एन्जॉय करूया. यो आता दर्शन चांगलं झालेलं, एकदम फर्स्ट क्लास. आणि गर्दी नव्हती आणि गर्दीचं काही सीझन नाही आता चालू, त्यामुळे. आणि आता जस्ट पाणी प्यायला चाललो आहे आणि मजा करू. आता हे आपली इथं गोदावरी नदी त्या साईडला इथे कूलर दिसतंय का, इथं पाणी प्यायला चाललो आहे. हो का, कशाला बघावं लागेल असं कुरकुरे. आता पाणी पिवता आणि बेटावर जायचं. अंदमान बेट, निकोबार बेट हे बेट आहेत, ऐकलेत ना तुम्ही? जांभूळ बेट कधी ऐकलंय का? आज आपण जाणार आहे जांभूळ बेटवर. यो आता पाणी पिऊया, निघूया. जरा घ्या पाणी मग. धन्यवाद मामाश्रीनं पाणी दिलंय. धन्यवाद. आमचं चॅनल सबका करा. अजून काय? आता जाऊया आपण जांभूळ बेटला. जांभूळ बेटवर जाऊन आपण भेटूया. तिथं 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे, हां महादेवांचं मंदिर. हां त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया. हां. अखंड भारतात जो 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचं प्रतिबिंब म्हणून जांभूळपेठ या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्या माणसांना बाहेर देशात बाहेर जायला परवडत नाही, जे गरीब आहे, जे लाचार आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या सुखसोयीसाठी म्हणून जांभूळपेठला 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर बांधलेलं आहे. त्यासाठी आपण तिथं जाऊया. आज तिथलं तुम्हाला तिथलं दर्शन घेऊन दाखवतो.
हां धन्यवाद. हाय हाय हॅलो एवढं सांगितलं बस झालं बस झालं. हां हां मामाने जे सांगितलं ते खरं आहे. आणि आपण जाणार आहे आता जांभूळ बेटला. अंदमान निकोबार बेट नाही बरं का, जांभूळ बेट. जांभूळ बेट इज अ गोदावरी नदीवर बसलेलं आहे आणि चालू आहे आता जांभूळ बेटावर. तुम्ही रिक्षाची हालत बघितलीच कशी आहे, इतकी खतरनाक रिक्षाची हालत आहे. त्या रिक्षात आम्ही आता वापस तिकडे जाणार आहे आणि इतका घाण रस्ता तुम्ही बघितलाच आत्तापर्यंत, कसला घाण रस्ता आहे तो. आणि आता जाऊ तर वापस त्याच रिक्षात आणि तेच धक्के खावता. जय हिंद. बघूया भेटूया जांभूळ बेटला. तर गाईज एवढी मोठी ॲडव्हेंचर करून आता पोचलेलो आहे जांभूळ बेट. हे बेट नाही, इथं मंदिर आहे. हे मंदिर आहे सोमनाथ महादेव स्थान सोमेश्वर, म्हणजे इथं 12 ज्योतिर्लिंगचं ते माझे मामा म्हणले होते ना, ते सगळं इथं आहे. आणि हेच आहे इथं मंदिर, छोटंसंच आहे, एवढं मोठं पण नाही मंदिर. हां जुन्या काळातलं मंदिर, पुश्तैनी काळातलं हां पुश्तैनी काळातलं मंदिर आहे. इथं लोक पहिले राहायचे वाटले. हे इथं महादेव सगळे इथं दिसत आहे. अंधारात दिसतंय की नाही काय माहिती. बाहेर येत आहे, बाहेर ते तिथं बघ मंदिर आहे. टॉर्च लावली. हर हर महादेव. टॉर्च लावता टॉर्च. महादेव मंदिर. अरे मावशी सरक्की बाबा. महादेव मंदिर छोटंसंच आहे. अरे पाठ लागलं मला चाललोय. बाप्पो ही बी मस्त लावलेली दिसते का पण थांबा. आणि हे जुन्या काळातलं मंदिर आहे, मला पण नाही माहिती. 1 मिनिट. हां हे जुन्या काळातलं मंदिर महादेवाचं 12 ज्योतिर्लिंग आहे. तुम्हाला थांबा 12 ज्योतिर्लिंगचे सगळे पिंड दाखवतो. म्हणजे छोटेसेच आहे, जास्त मोठे पण नाहीत. आणि इथून स्टार्ट होतात ते पार तिथपर्यंत हे आहेत 12 ज्योतिर्लिंग. महादेव सगळे मंदिराच्या पाया पडायचे. हे एवढं जुनं आहे, इथं अजून साफसफाई बी नाही, मेंटेन नाही आहे जरा जास्त मंदिर. जुन्या काळातलं मंदिर मेंटेन कोण ठेवणार आहे. आणि इथं कोणी गाववाले लोक पण जास्त ठेवत नाही मेंटेन. हां आणि हां आमचे गाईड बसलेले आहेत बाहेर. गाईड आमचे फुकटचे गाईड आहे तिथं. हां आजच्या युगातलं नाही आहे हे. 1667 मध्ये बांधकाम केलेलं मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. श्री सोमनाथ महादेव मंदिर असं म्हणून हे प्रसिद्ध झालेलं आहे. हे दत्तात्रेय, हे नंदी, महादेव मंदिर दाखवलं. हे महादेव मंदिर पिंड बी दाखवलं. पिंड पण हे महाकालीची मूर्ती आहे. ह्या मूर्ती काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. आणि हे घुमट बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे. याच्यामध्ये वीट नाही आहे. आता सध्याचं चालू काही नाही. वीट दगडी बांधकाम चुन्यामध्ये बांधकाम केलेलं आहे. दगडी चुना, पांढरा जो चुना असतो त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे.
खूप जुनं मंदिर आहे. हे राम लक्ष्मण आहे, एवढं कळत नाही तुला, कॉमन सेन्स नाही तुला. हा, झालं का? आमच्या गाईडनं जरासं सांगितलं पण जास्त सांगितलं. हे आहे मंदिर, बघितलंच तुम्ही, खूप जुन्या काळातलं मंदिर आहे. आणि आता जस्ट दर्शन झालं आणि आता चाललो आहे आम्ही बेटाकडं. जांभूळ बेट, ते जे दिसतंय ना तुम्हाला, ते समोर दिसतंय का तुम्हाला, हे आहे जांभूळ बेट. आणि आता जायचे त्या ठिकाणी, कारण आयलंड येते. सोडा आता विवट. आणि ती जी बोट दिसते ना तेव्हा, ही जी बोट दिसते, या बोटावर जायचं आहे आता आम्हाला. नाही, बोट वापस येईल. हां हां, हाय करा सगळ्यांनी. हाय 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 कर, हाय कर, हाय हाय हाय. ती बोट येणार आहे घ्यायला. आणि आता जाऊ त्या बेटावर आणि एन्जॉय करू. त्या यो म्हणा, यो भाकरी पिठलं आणलं, ये